विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स विथ भोसले मॅडम या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी चा 10वा चॅप्टर बँक अँड सिंपल इंटरेस्ट हा पाहणार आहोत. बँक व सरळ व्याज ह्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इफ Rihanna deposited 1,500 rupees in school saving bank at 9 PCPA for 2 years. What total amount will she get? म्हणजे काय रे, रिहानाने 1500 रुपये बघा शाळेतील संचयिकेमध्ये किती दराने 9 रुपये दशादशे दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम परत मिळेल असा प्रश्न आहे. त्या प्रश्नातलं फळ्यावरती बघा फक्त आपण गिवन लिहून घेतलेलं आहे. अशा स्वरूपात प्रश्न लिहिलेला आहे. इफ रिहाना डिपॉझिटेड आणि एन पॉइंट आपण लिहिलेलं आहे. पूर्ण एक्झाम्पल आपण नाही लिहिलेलं कारण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ते दिलेलं आहे. आपण ह्याच्यावरून जे गिवन आहे त्याला जे आपल्याला एक्झाम मध्ये ते दिलंय ते आपण लिहिले. बघा प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आहे 1,500 रुपीज. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 9 PCPA. मी मुद्दामून हा अर्थ इथे लिहिलेला आहे बघा PCPA, कारण ह्याच्यावरती प्रश्न येतो. मुलं गणित चांगलं सोडवतात पण PCPA म्हणजे काय माहिती नाही. PCPA म्हणजे काय तर पर्सेंट पर ॲनम, दशादशे दर साल दर शेकडा. टी इज इक्वल टू 2 इयर्स म्हणजे 2 वर्षांसाठी. मुदत किती, कालावधी किती असा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये आपल्याला कालावधी कळला पाहिजे की 2 वर्ष म्हणजे तो कालावधी आहे, मुदत आहे. आता आय इज अ इंटरेस्ट अँड ए इज अ अमाऊंट म्हणजे काय असते, ती रास असते. शेवटी मिळणारी रक्कम म्हणजे अमाऊंट असते. आता प्रत्यक्षात आपण एक्झाम्पल सोडूया बघा. आपला फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू किंवा एस आय इज इक्वल टू लिहिलं तरी चालू शकते. पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. बघा पी इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू बघा 1500, आर ची व्हॅल्यू 9 आणि टी ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवायडेड बाय 100. बघा 0 ला 0 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल. 15 इंटू 9 2 जार 18 पण करू शकता तुम्ही किंवा 15 इंटू 9. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करून ह्याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. त्याचा आन्सर आपण पाहिलं तर 270 आन्सर येते. आन्सर आलेला आहे 270. सिंपल इंटरेस्ट तुमचा कितीला आलेला आहे 270. आता आपल्याला अमाऊंट हवी असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे सुरुवातीची आपली प्लस इंटरेस्ट आहे. प्रिन्सिपल किती आहे बघा 1500 प्लस 270. आपण ऍडिशन करायची, ह्या 0 ला 0 नंतर 7 ॲज इट इज. 5 प्लस 2 7 1770 म्हणजे आपल्याला जी अमाऊंट मिळणार आहे, रिहानाला जी अमाऊंट मिळणार आहे ती आहे 1770. सेकंड एक्झाम्पल, जेठालाल लुक अ हाऊसिंग लोन ऑफ rupees 2,50,000 from a bank at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest? What is the total amount of he returned to the bank? इथे दोन गोष्टी काढायच्या लक्षात घ्या. एक तर इंटरेस्ट आहेच आणि दुसरं व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक म्हणजे तो बँकेला परत सगळे मिळून किती म्हणजे ए अमाऊंट, त्यालाच आपण मराठीमध्ये रास असं म्हणतो. आता फळ्यावरती गिवन लिहिलेले आपण पाहूया बघा. प्रिन्सिपल किती आहे 2,50,000. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 PCPA पर्सेंट पर ॲनम आणि आपल्याला इथं टी म्हणजे ड्युरेशन दिलेला आहे 5 इयर्सचा. आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. सिंपल इंटरेस्ट काढताना पहिल्यांदा आपल्याला 1 इयरचा सिंपल इंटरेस्ट काढावा लागेल. जर एका वर्षा फॉर एक्झाम्पल एका वर्षाला 100 रुपये आहे तर 5 वर्षाचे किती 500 रुपये होणार. मल्टिप्लाय बाय 5 करायचं. जी काही अमाऊंट हा इंटरेस्ट आपल्याला येईल त्या इंटरेस्टला आपण मल्टिप्लाइंग बाय 5 करणार आणि जे आपल्याला आन्सर येईल ए इज इक्वल टू पी प्लस आय. प्रिन्सिपल आपला जो असेल त्याच्यावर जे येणारे व्याज आहे इंटरेस्ट आहे त्याचे ऍडिशन करायचं आपलं फायनल उत्तर झालं. बघा आता बघा
I is equal to P into R into T upon 100. This is the formula. हा फॉर्म्युला लर्नच करून घ्यायचा आहे आपण. इज इक्वल टू I इज इक्वल टू बघा P इथं आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 2,50,000. 2,50,000. हे खालचे जे झिरो आहेत 1 2 1 2 वरच्या झिरोला कट करायचे. शिल्लक किती राहिले बघा 2 5 2 5 1 2 1 2 आणि हा झिरो. हा 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे 25,000 ही 1 इयरची आली. 25 ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे आपण 5 इयर्सची आपल्याला काढायचे आहे. 25,000 ही 1 इयरची आली. ह्याला मल्टिप्लाय बाय आपल्याला 5 करायचंय. 1 2 3 1 2 3 25 5 are 125 1 2 3 कॉमा. आता बघा आपल्याला अमाऊंट काढायची. अमाऊंट इज इक्वल टू P प्लस I. P किती आहे 2,50,000 आणि आपल्याला 5 इयर्स चे व्याज 1,25,000. या दोघांची ऍडिशन आपल्याला करायची आहे अमाऊंट काढण्यासाठी. 2,50,000 2 आणि 1 3,00,000 3,75,000 बघा ओरली आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला अमाऊंट आली 3,75,000. अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल संपलेलं आहे आपलं. थर्ड एक्झाम्पल श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 फॉर 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What total interest will he receive at the end of the period? थर्ड एक्झाम्पल मध्ये थोडं इझी आहे उलट थर्ड एक्झाम्पल आपल्याला बिकॉज ऑफ दॅट की आय आपल्याला फक्त काढायला सांगितलेलं आहे, अमाऊंट काढायला सांगितलेली नाही. बघा जे गिवन दिलेलं आहे ते काय आहे P इज इक्वल टू 85,000 रुपीज, R इज इक्वल टू 7 PCPA, T इज इक्वल टू 2.5 years. हे कन्वर्जन बघा आपण हे IMP आहे, हे IMP आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 आधी आपण करून घ्यायचं. 2 2 जार 4 आणि त्याच्यामध्ये हा जो 1 आहे तो काय करायचा ऍड करायचा आहे. 2 2 जार 4 4 प्लस 1 5 म्हणजे 5/2. खालचा जो नंबर असेल त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत. 5/2 होणार आहे आणि आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. आपला फॉर्म्युला काय आहे I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. हा फॉर्म्युला लर्न झालाच पाहिजे. ह्या फॉर्म्युल्याशिवाय आपल्याला काही बघा साध्या सिंपल पद्धतीने सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल फक्त आपल्याला त्याच्यामध्ये जे काही आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, जे काही अमाऊंट दिलेले आहेत त्या अमाऊंट आपल्याला टाकायचे. P म्हणजे काय आहे आपल्याला प्रिन्सिपल आहे 85,000 आहे, R 7 आहे आणि इथं T चं कन्वर्जन आपण करून घेतलेलं आहे बघा किती 5/2. आता ह्या 1 2 शिल्लक काय राहिले रे 850 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5/2. 5/2 इथं बघा काही शिल्लक नाही, 1 शिल्लक राहिलेला आहे तो आपण लिहित नाही लिहिला तरी चालतो. आता 2 ने ह्याला डिव्हिजिबल करायचंय. 2 4 जार 8 2 2 जार 4 राहिलाय 2 5 जार 10. वरती आपण लिहूया इकडे 4 2 5 4 2 5 मल्टिप्लाय बाय 7 5 जार 35. आपण जर ह्यांची मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला आन्सर येतंय 14875. 14875 म्हणजे आपल्याला इंटरेस्ट जो आलेला आहे तो इंटरेस्ट कितीला आलेला आहे 14,875. जर आपल्याला अमाऊंट सांगितली असती तर आपण प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ऍडिशन केली असती, पण ह्याच्यामध्ये आपल्याला अमाऊंट सांगितलेली नाही तर आपण अमाऊंट काढणार नाहीये. आता फोर्थ एक्झाम्पल जे आहे ते आपण आपल्याला तुम्हाला होमवर्कला देऊया. पहिले 3 एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत. फोर्थ आणि फिफ्थ एक्झाम्पल आपण होमवर्कसाठी ट्राय करूयात. जर तुम्हाला आले नाही तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा, ते सोडवून दिले जातील. धन्यवाद.